मी आत्ता घातलेला आहे फंक्शनल, तर ही खूपच सिंपल असा एक स्लीवलेस टॉप आणि ज्याला गळ्याला एम्ब्रॉयडरी आहे. हाच टॉप मी मागच्या एपिसोडमध्ये घातला होता आणि ह्याच्यावर 2 जॅकेट्स तुम्हाला आज मी सांगणार आहे, ज्याचा आपण डिटेल्ड आउटफिट कसा क्रिएट केला त्याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बघितलेला आहे. आणि या टॉपचं फिटिंगसुद्धा खूप सुंदर आहे आणि हा अगदी माझा गो टू फंक्शनल लुक किंवा टॉप आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर ह्याचं फिटिंगसुद्धा मागून एकदम मस्त आहे. हा मागून प्लेन आहे आणि पुढून याला फक्त गळ्याभोवती एम्ब्रॉयडरी आहे आणि हा स्लीवलेस शॉर्ट टॉप आहे. आणि ह्याच्या खाली सेम अशाच कलरची सिल्कची रेडीमेड पलाझो आहे, ज्याला पायाला खाली एवढं डिझाईन आहे. त्यामुळे हा लुक खूप छान दिसतो. हे ॲक्च्युली वेगवेगळं 2 आउटफिट्स आहेत. नमस्कार, मी प्राची. मी काय घालू या सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. या सिरीजमध्ये आपण आपल्याच कपाटातले पडून राहिलेले कपडे कसे मिक्स अँड मॅच करून वापरायचे ते बघत आहोत. ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बाकीच्यांना पण शेअर करा. आणि तुमच्या कपड्यातल्या पडून राहिलेल्या कपड्यांना जर हवा लागावी असं वाटत असेल तर तुम्ही हे एपिसोड्स बघा आणि तुमच्या कपाटातले कपडे वापरून तुम्ही काय काय मिक्स अँड मॅच करून नवीन आउटफिट तयार केले ते मला सांगा, कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि ह्याच्यावर आपण जे जॅकेट घालणार आहोत ते आहे हे मी ब्लाऊज पीसचं जॅकेट शिवून घेतलेलं आहे आणि मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा मी या जॅकेटचं खूप कौतुक केलेलं आहे. सो आता मी या टॉपवर हे जॅकेट घालणार आहे. शिवाय उन्हाळ्यात काही तुम्ही फंक्शन्स अटेंड करत असाल किंवा खूप तुम्हाला गरम होईल, उकडेल असं वाटत असेल जॅकेट घालून, तर हा नुसता स्लीवलेस टॉप आणि त्याच्या खाली मगाशी दाखवली ती पलाझो पण तुम्ही घालू शकता. तर हे मी तुम्हाला जॅकेट घालून ॲक्च्युअल दाखवते. हा जॅकेट घालून असा लूक येतो. ही काठ बरोबर कोपरापर्यंत येत आहेत आणि हे जॅकेट क्रॉप्ड आहे, त्यामुळे ह्याच्या खाली पण या टॉपची हा शॉर्ट टॉप आहे आणि हे बऱ्यापैकी क्रॉप्ड जॅकेट आहे. इथे तुम्ही नॉट करू शकता. आता हा एक लूक क्रिएट झालाच आहे. शिवाय तुम्ही म्हटलं तसं उन्हात फोटो काढणार असाल तर एक ब्लॅक सनग्लासेस तुम्ही ॲड करू शकता. शिवाय या एपिसोडमध्ये आपण हे जे जॅकेट आहे ते कसं वापरायचं ते बघणार आहोत. हे फ्रंट ओपन आहे आणि मागून पूर्ण बंद गळा, त्यामुळे हे मस्त. आता आपण हा वेगळाच लुक, ज्याला आपण एलिव्हेटेड लुक, ज्याबद्दल आपली सिरीज आहे एलिव्हेटेड लुक किंवा मिक्स अँड मॅच आउटफिट, हे आपण याच्या खाली जरी तुम्ही ही परत ब्लू पलाझो, परत इथे आपण ही पलाझो पण बरेचदा वापरतो आहे. आणि हे जॅकेट, हे मी तुम्हाला फुल लुक कसा दिसतो ते दाखवते. तर एक संगीत इव्हेंट होस्ट करण्यासाठी मी हा आउटफिट क्रिएट केला होता आणि स्टेजवरचे लाईट्स वगैरे असल्यामुळे तर हे सगळेच कलर्स खूप कॉन्ट्रास्ट आणि खूप उठून दिसत आहेत. तर हा आणि मी आत्ता जो दाखवला हे 2 झाले कॉटनचे फ्रॉक्स. पण तुम्हाला थोडंसं फ्लोरी आणि व्हाईट बेसमध्ये जर का अजून स्टायलिश किंवा आउटिंग किंवा पार्टीसाठी हवं असेल तरी आपल्याकडे हा एक फ्रॉक आहे. हा थोडा जॉर्जेट टाईप्स आहे, अगदी कॉटन नाही आहे, पण याला मस्त घेर आहे खाली. ह्याच्यातही तुम्ही खूप कम्फर्टेबली वावरू शकता किंवा ह्याच्या खाली पिंक
लेगिंग घातली तरी तुम्हाला खूप छान वाटेल. आणि अजून एक माझ्याकडे ह्याच्यात मॉडिफिकेशन किंवा ह्याच्यात लुक जो एलिव्हेट आपण करतो आहे आपल्या कपाटातले कपडे मिक्स अँड मॅच, आपण जो लुक एलिव्हेट करण्याबद्दल बोलतो किंवा आपल्याच कपाटातले कपडे मिक्स अँड मॅच करून, तसं मी तुम्हाला एक आयडिया सांगते. सो आत्ता मी जो वन पीस दाखवला त्या वन पीसवर हा लाईट पिंक बेबी पिंक क्रॉप्ड शर्ट जो मी रेडीमेड घेतला होता, हा मी वन पीस खूप आधी घेतला होता आणि हा शर्ट मी रिसेंटली रेडीमेड घेतला आहे. सो तुम्ही जर स्लीवलेस घालणार नसाल किंवा थंडीत जर तुम्हाला हे आउटफिट घालायचं असेल तर या वन पीसवर हा शर्ट जरी घातला तरी खूप सुंदर दिसतं आणि असं वाटतं की हा एकच आउटफिट आहे. आणि हा जो शर्ट आहे त्याला थोडंसं असं ग्लेझिंग आहे, जो पार्टीसाठी पण जाऊ शकतो. हा शर्ट जसं मी तुम्हाला त्या वन पीसच्या वरून घालून दाखवला तसाच हा शर्ट आतून घालूनसुद्धा त्याच्यावर तो वन पीस घालता येतो. सो हा वन पीस आहे साधारण गुडघ्याच्या थोडा खालपर्यंत येतो. उभ्या स्ट्रिप्स आहे, त्याच्यावर व्ही नेक आहे, स्लीवलेस आहे. आणि हा ॲक्च्युली असं बघायला गेलं तर खूप ढगळा वाटू शकतो, असा पूर्ण ए लाईनचा आहे. पण ह्याला जर का तुम्ही बेल्ट याच्याबरोबरच या ड्रेसबरोबरच हा बेल्ट आहे, हा बेल्ट जर तुम्ही लावलात तर त्याला खूप डिफाईंड लुक येतो. आणि हा जरी उन्हाळ्यातही तुम्ही घालू शकता किंवा थंडीत तुम्ही ह्याच्याखाली लेगिंग किंवा ह्याच्यावर श्रग स्वेटर किंवा आतून एखादा टॉप आणि त्याच्यावरसुद्धा हा ड्रेस घालू शकता. ह्याला बेल्टसाठी हुक्स दिलेलेच आहेत, त्यामुळे हा खूप असा एकदम तुम्ही फॉर्मल लुक किंवा कुठे ब्रंच किंवा डिनरला जरी जात असाल तरी हा मस्त आउटफिट आहे. एकदम कम्फर्टेबल, अगदी कॉटन नाही आहे पण हवेशीर असं उन्हाळ्यात जसं पाहिजे तसं कापड आहे ह्याचं. आणि आता उन्हाळ्यातले कपडे तुम्ही लवकरात लवकर वापरायला सुरुवात करा, कारण आता तिथं उन्हाळा संपून कधी पावसाळा सुरू होईल, त्यामुळे परत उन्हाळ्यातले कपड्यांना पुढच्या वर्षी चान्स मिळाला असं व्हायला नको. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यातले तुमच्या कपाटातले कपडे पण लगेच बाहेर काढा. आणि ह्याच्यावरच्या ॲक्सेसरीज म्हणजे ह्याचा मस्त व्ही नेक आहे, त्यामुळे ह्याच्यावरती एखादी पेंडंट किंवा असं गळ्यातलं पण तुम्ही घालू शकता. व्ही नेक असल्यामुळे ते झाकलं नाही जाणार, कारण बरेचदा जर असा गोल गळा असेल तर त्याचं पेंडंट त्या कापडामुळे दिसतच नाही, पण याचा व्ही नेक असल्यामुळे ते पेंडंटसुद्धा उठून दिसेल.